घेऊन आले आणि मला म्हणाले की तू नाही. मग ते मोहन वाघांनी पैसे दिले नाहीत, म्हणजे मोहन वाघ पार्टनर होते ना, तर त्यावेळेला मला पेंढारकरनी विचारलं, जय जय गौरीशंकरमध्ये काम करशील का? म्हटलं बाबा मला पैशाची गरज होती हो तेव्हा. म्हटलं मी करते. मला अण्णांनी बघा, माणसं अशी पण आहेत चांगली इंडस्ट्रीमध्ये. अण्णांनी तेव्हाच्या तेव्हा मला ₹2000 दिले. हो. आत्ताच्या आत्ता मण्यावर कर म्हणाले. घरी मी ₹2000 पाठवले आणि अण्णांच्या बरोबर नाटकाची तालीम सुरू केली. ह्यांचं काहीच पत्ता नसायचा हो. कशात पणशीकर जागेवर नसायचे, त्यामुळे मला विचारायला कोणच नाही. माझा वालीच कोणी नव्हता. मग असं ठरल्यानंतर मोहन कळलं, आता मी नावं घेणार नाही कारण दोघंही हयात नाहीत आता. पणशीकर पण हयात नाही आहेत, मोहन वाघ पण हयात नाहीत. पेंढारकरांचं त्यांचं काहीतरी थोडंसं बिनसलं होतं कुठेतरी परिषदेच्या निमित्तानं, नाट्य परिषदेच्या. ही पेंढारकरांच्या नाटकात काम करते म्हणजे काय, आमच्या नाटकात काम, आमच्याशी हिचं कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणून मला अद्दल घडवली. शेवटच्या रंगीत ताल मी आता रडायला येते, पण मला रडणार नाही कारण मला पुढे बोलायचं आहे तुमच्याबरोबर, की ही दुसऱ्यांच्या नाटकात काम कसं करते, हिला अद्दल घडवली. म्हणून शेवटची रंगीत तालीम माझ्याकडनं रवींद्रमध्ये मी पहाटेपर्यंत रंगीत तालीम केली. आणि घरी येऊन मराठा उघडते तर मंदिरीच्या भूमिकेत ज्योत्स्ना मोहिले. 3 दिवसात प्रयोग आलेला. मला अद्दल घडवली हो या लोकांनी. आणि मग म्हणजे मला असं वाटलं की जाऊया आता आपण, आपलं काही इथे बसणार नाही, आपण सोलापूरला जाऊया. तर शीलाबाईंनी मला म्हणाले, देख फैयाज, ये भी ऐसे दिन आते हैं, ये भी दिन निकल जाएंगे, एक तेरा दिन आएगा जब ये खुद तुझे बुलाने आएंगे. काय वय होतं त्यावेळेला तुमचं? येऊन किती, मी 18 वर्षाची, 17-18 वर्षाची होते मी. मॅट्रिक झाले 64 साली आणि 65 साली मुंबईत आले ना. 66 साली अश्रू आलं, 67 साली कट्यार आलं. आणि एक दिवस म्हणजे मला त्रास झाला, जायच्याच म्हणजे मी बेतात होते. म्हटलं माझ्याकडे गाडीला पण पैसे नाही आहेत. म्हटलं मी तुमच्याकडनं घेते, मी नोकरी करेन, काही करेन, पण मी सोलापूरला जाते, आता मी राहणार नाही इथे. एक दिवस पणशीकर गप्पा परचुरेंना घेऊन आले. ते म्हणाले हे असं होत असतं इंडस्ट्रीमध्ये. आता ते म्हणे मनाला लावून घेऊ नकोस, काय झालं ते झालं. मी तुला अश्रूंची झाली फुलीमध्ये एक छोटासा रोल आहे, तो तू कर, आणि मी तुला बकार नाही देत, मी तुला नाईट सुरू करतो. मग नाईटप्रमाणे मी कामं करायला लागले. ₹75 नाईट. पण महिन्याला 30 प्रयोग मिळत होते ना, का डॉक्टर असल्यामुळे हाऊसफुल असायचा प्रयोग. आणि 3ऱ्या अंकामध्ये पणशीकरनं वेळ लागायचा तयार व्हायला. ते जेलमध्ये जाऊन येतात एक तो प्राध्यापक, आणि असं सगळं होतं. ते मग त्यांचं ते डॉन होतात मग 3ऱ्या अंकात. कानेटकरांचं नाटक ते. मला दार्वेकरांनी विचारलं, काय ग तुला थोडंसं येईल का तुला काहीतरी असं गुणगुणायला, तो तयार होईपर्यंत तेवढा वेळ काढ तू. म्हटलं मी बघते, म्हटलं आईला विचारते काहीतरी असं मला गुणगुणता येईल असं काही आहे का. मग माझ्या आईने सांगितलं, लाखों के बोल सहे म्हण. आईने ते शिकवलेलं तेवढं, मला नंतर कधी शिकवलं नाही. आणि मी मास्तरांना म्हणून दाखवलं. मास्तर म्हणाले जाऊ दे, एक कडवट ठीक आहे, तो तयार होऊन आला विंगेत दिसेलच. आणि आम्ही जेव्हा पहिला प्रयोग झाला, आमच्या त्या शीलाबाईंनी मदन मोहनला प्रयोगाला आणलं हो. ते पहिल्या रांगेत बसलेले मदन मोहन, मी पहिल्यांदाच एक तान मारली आणि बहुत खूप म्हणाले. त्या ऑडियन्समध्ये पहिल्या रांगेत बसले होते. हे लाखों के बोलचं हे गुलाम अलीचं नंतर आलं, मी 66 सालीच म्हटलंय. आणि आम्ही मग दिल्लीला प्रयोग केले, भोपाळला प्रयोग केले.